नमस्कार बालदोस्तांनो, मराठी बोधकथा ऐकूया. गोष्ट छोटी अर्थ मोठा. गोष्टीचे नाव हरिण आणि त्याचे शिंगे. गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे. सर्वप्रथम पीकेज लर्निंग ह्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. हरिण आणि त्याचे शिंगे. भेटूया सुंदर हरणाला. एके दिवशी एक सुंदर हरिण स्वच्छ पाण्याच्या तळ्याजवळ आले. त्याला खूप तहान लागली होती. तो पाणी पिण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. स्वतःचेच इतके सुंदर प्रतिबिंब पाहून हरणाला खूप आनंद झाला आणि त्याला स्वतःच्या शिंगांचे खूप कौतुक वाटले. त्याने स्वतःचे प्रतिबिंब पाहून पाणी पिण्याऐवजी तलावात स्वतःकडे निरखून बघणेच सुरू केले. अगदीच आनंदाने तो तलावाकडून इकडून तिकडे फिरत फक्त स्वतःला बघत होता आणि ते पाहून आनंदित होत होता. त्याला आपली शिंगे खूप खूप आवडली होती. त्यांचा आकार, त्यांचे दिसणे बघून मी किती देखणा दिसतोय, तो स्वतःशीच म्हणाला. हे वळणारे शिंगे किती सुंदर आहेत. ते माझ्या सौंदर्यात किती किती भर घालतात. ते किती देखणे दिसतात आणि त्यांच्यामुळे मी देखील खूप खूप देखणा दिसतोय. असे हरिण स्वतःशीच म्हणत आनंदाने इकडून तिकडे तलावाजवळ बघत होता. काही वेळाने त्याच्या लक्षात आले की आपण पाणी पिण्यासाठी येथे आलोय. मग तो तलावाजवळ गेला आणखीन आणि पाहतो तर काय, त्याला त्याचे पाय तलावात प्रतिबिंबित झालेले दिसले. त्याला खूप राग आला ते पाहून. अरे रे, माझे पाय बघा, ते खूप कुरूप आहेत. किती बारीक आणि लहान पाय आहेत. निसर्गाने मला माझ्या भव्य शिंगांना साजेसे म्हणजेच शोभतील असे पाय दिले असते तर किती किती बरे झाले असते. म्हणजेच त्याला असे वाटले की आपल्या शिंगांना आपले पाय शोभून दिसत नाहीये. तो अशाच प्रकारे विचार करत असताना हरणाला तलावातून एक बाण जाण्याचा आवाज ऐकू आला. म्हणजेच त्याला एखाद्या शिकाऱ्याची चाहूल लागली. त्याच वेळी त्याला शिकाऱ्यांचा वासही आला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक जलद वळण घेऊन तो त्या तलावापासून खूप दूर गेला. त्याचे पाय त्याला वेगाने जंगलात घेऊन गेले. म्हणजेच ज्या पायांचा तो रागराग करत होता त्या पायांच्या सहाय्यानेच तो दूरवर पळू शकला, स्वतःचा जीव वाचवू शकला. शिकारी त्याच्या मागावर होतेच, पण त्याच्या वेगाशी ते जुळत नव्हते. हरिण बऱ्याच वेगाने धावतो. लवकरच हरणाने शिकारींना खूप खूप मागे टाकले आणि त्याच्या पायाच्या साहाय्याने तो शिकाऱ्यांपासून बराच दूर पर्यंत निघून आला होता. सुरक्षित आणि शिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर आल्यानंतरच हरणाने त्याचा वेग कमी केला. अचानक त्याला कळत न कळत तो घाई गडबडीत एका घनदाट झाडीत शिरला होता. तिथे मजबूत फांद्या असलेली झाडे एकमेकांच्या जवळ दाटीवाटीने वाढलेली होती. तसे तर त्याला लपण्यासाठी ही जागा अगदीच योग्य वाटली होती. आणि अरे रे, काही वेळातच ज्या शिंगांचा त्याला इतका अभिमान होता
जे शिंग त्याला खूप आवडत होते ते शिंग त्या जाड झाडीत अडकले होते. हरणाने स्वतःला हलवून ते शिंग झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेले सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो जितका जास्त धडपड करत होता तितकाच अडकलेली त्याची शिंगे फांद्यांमध्ये अधिकाधिक अडकत होती. परंतु आता त्याला आपला जीव वाचवणे खूप महत्त्वाचे होते आणि शिंग झाडीमध्ये अडकलेले असल्यामुळे त्याला तेथून पळताही येत नव्हते. काही वेळातच पुन्हा एकदा हरणाला शिकारी जवळ येत असल्याचे ऐकू आले. शिकाऱ्याची चाहूल लागताच तो आणखीनच घाबरला होता. शेवटी मोठ्या कष्टाने तो त्याचे शिंगे सोडवण्यात यशस्वी झाला. झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेली शिंगे सुटताच हरिण थोडेसे आनंदित झाले आणि तेथून वेगाने निघून गेले. ह्या प्रसंगानंतर हरणाची सुटका तर झाली, पण तो विचार करत राहिला. तो स्वतःलाच म्हणाला, मला आता कळले आहे की माझ्या कुरूप पायांनीच माझा जीव वाचवला. मला या सुंदर शिंगांचा खूप अभिमान होता, गर्व होता, पण आता तेच माझ्या मृत्यूचे कारण ठरले असते. बऱ्याचदा आपल्याला ज्या गोष्टी सर्वात जास्त उपयुक्त असतात त्याच आपल्याला आवडत नाही आणि आपण नकळत त्यांचा तिरस्कार करतो. या प्रसंगानंतर हरणाला चांगली शिकवण मिळाली होती. त्याने मनोमन निसर्गाचे आणि देवाचे आभार मानले. मनोमन ठरवले की आता केवळ दिसण्यावरून नाही तर त्याच्या उपयोगावरून त्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आणि तो आता शिंगांसोबत पायाचीही काळजी घेऊ लागला. मुलांनो, कसे वाटले सुंदर हरिण? आवडली गोष्ट? हो परिवारांनी, आम्ही यातून शिकलो की केवळ दिसण्यावरून नव्हे तर एखाद्याच्या गुणांवरून आपण त्याचे महत्त्व ओळखू शकतो. थोडक्यात दिसते तसे नसते, म्हणूनच निसर्गाने जे आपल्याला दिले आहे त्याचे महत्त्व आपण जाणून घ्यायला हवे. अगदी बरोबर. म्हणजेच गोष्टीचे तात्पर्य की केवळ दिसण्यावरून न्याय करू नका, तर योग्य पद्धतीने न्याय करा. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत दोष न शोधता त्याचे महत्त्व जाणून घेऊया. मग त्यात एखादी गोष्ट असो, एखादी वस्तू असो किंवा एखादी व्यक्ती, प्रत्येकाचे आपले आपले महत्त्व असते, ते जाणून घेऊया. धन्यवाद. ही गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.